हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आज आपण पर्सेंटेज चॅप्टर करणार आहे. ठीक आहे. खूप लोकांची डिमांड होती की सर जे रिमेनिंग चॅप्टर आहे ते आपण करून घेऊ. बघा, आज आपण कोणकोणते चॅप्टर करणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, एक मिनिट थांबा. हां, बघा, आज आपण कोणकोणते चॅप्टर करणार आहे बघा. पहिला बघा, पहिला राहील आपला पर्सेंटेज. काय राहील आपला पहिला? पर्सेंटेज. मग सेकंड राहील आपला प्रॉफिट अँड लॉस. काय राहील? प्रॉफिट अँड लॉस. आणि थर्ड कोणता राहील आपला? पर्सेंटेज प्रॉफिट अँड. आणि थर्ड झाला आपला डिस्काउंट. ठीक आहे. आता मी काय करता की जो पार्ट 1 व्हिडिओ आहे, ठीक आहे ना, पार्ट 1 व्हिडिओ मध्ये काय करणार की यांचे या तिघांचे माहिती आहे का कन्सेप्ट सांगणार मी. ठीक आहे. जेवढे पण कन्सेप्ट बनतात ना तेवढे पण कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. तर चला मग पहिला चॅप्टर करू, पर्सेंटेज. ठीक आहे. कोणता घेऊ आपण? पर्सेंटेज. पर्सेंटेज. ठीक आहे ना. बघा, पर म्हणजे काय होते? पर म्हणजे सिंगल, आणि सेंट म्हणजे काय होते? 100. म्हणजे 1/100 है ना. हे बरोबर कोणाच्या बरोबर मध्ये होते? हा होते पर्सेंटेजच्या बरोबर. आता बघा, आपल्याला कोणी म्हणते की 50च्या 10% किती है ना. 50च्या 10% किती, तर आपण कसं लिहितो? 50. हे 4च्या मिनिंग काय होते? 4चा मिनिंग होते गुणाकार, आणि 10 जसे तसे. आणि पर्सेंट कोणाचं बरोबर आहे? पर्सेंटच्या भागीला काय होते? 1/100. पण माहिती आहे का, आपण जनरली हा एक लिहत नाही, कारण कोणत्याही संख्येला एक गुणिला तर माहिती का व्हॅल्यू तेवढीच येते. आपण डायरेक्ट काय करतो? 50 लिहितो. 50 गुणिला काय करतो? 10/100. कळलं? तर आपल्याला काय करायचे आहे? 50च्या 10% काढायचे आहेत. असं लिहिलं आपण. मग काय होते? शून्यनी हा शून्य गेला, 10नी हा 10 गेला, म्हणजे आन्सर किती आला? आन्सर आला 5. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो पर्सेंटेज. ओके. चला बघा, याला आपण पर्सेंटेज म्हणतो. आता बघा पार्ट 2 अजून सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय आपल्याला म्हणतात की 100% म्हणजे काय? 100% म्हणजे माहिती आहे काय होते? 100% म्हणजे कोणत्याही संख्याची, माहिती आहे, कोणत्याही संख्याची स्वतःची व्हॅल्यू काय होते? ती स्वतःची किंमत. ठीक आहे ना. त्याला आपण काय म्हणतो? 100% म्हणतो. जसं मी म्हणतो की 100च्या 100% किती होणार? 100 या 100% म्हणजे काय होणार? तो स्वतः, हा स्वतः 100, आणि 100% याची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू किती होऊन जाईल? ती 200%. कळलं? 100 या 100% जर ऍड करायला लागले तर हे होते. ठीक आहे. आणि 100 या 100% काढला तर व्हॅल्यू किती होईल? ते स्वतः 100 होईल. ओके. हा झाला दुसरा कन्सेप्ट. आता बघा तिसरा कन्सेप्ट. तिसरा कन्सेप्ट बघा. तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये काय? पर्सेंटेज ची फ्रॅक्शन व्हॅल्यू कशी असते बघा. 1/2 याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? ते असते तुमची 50%. ठीक आहे. 1% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? ती असते 100%. ठीक आहे. 1% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? 33.33. हे माहिती आहे काय? लॉंग पर्यंत जाते, पण याला आपण काय करतो? इथे 2 मध्ये याला थांबून देतो. त्याच्यानंतर 1/4 याची व्हॅल्यू किती असते? याची व्हॅल्यू असते 25%. त्याच्यानंतर 1/5 याची व्हॅल्यू किती असते? 20%. ठीक आहे. अशा माहिती का तुम्हाला पर्सेंटेज आठवण पाहिजे. ठीक आहे. आणि ही पर्सेंटेज व्हॅल्यू माहिती आहे का मी काय करणार? आज आहे ना, ग्रुपला पूर्ण हे पर्सेंटेजची व्हॅल्यू टाकून देईल. ठीक आहे. तर तुम्ही ही पर्सेंटेजची व्हॅल्यू पूर्ण बघून घ्याल. तुम्हाला सांगतो बघा, 1% 6, 1% 7, 1% 8. जसं याची व्हॅल्यू किती होते? 12.5. याची व्हॅल्यू किती होते? सांगा बरं मला हे दोनची व्हॅल्यू, जर तुम्हाला माहित असेल तर. नसेल माहित मी सांगणं पण सांगतो, काढणं पण सांगतो. 1/9. 11 से ही 1/9. ठीक आहे ना. 1/10 याची व्हॅल्यू काय होते? म्हणजे 10%. कळलं? असं. आणि 1/11 याची व्हॅल्यू किती होते? 11 से ही 1/9. अशी ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू तुम्हाला काढता पण आली पाहिजे आणि आठवण पण पाहिजे. पहिले बघा, जर टिप्सवर असलं ना तर खूप जास्त मस्त काम होऊन जाईल. कारण डायरेक्ट क्वेश्चन येतात की 1/3 किती होते? 1/1 किती होते? 1/2 किती होते? 1/4 किती होते? 1/5. यांची मध्ये काय व्हॅल्यू तुम्हाला जर माहित राहिली ना, खूप चांगलं काम होऊन जाईल. ठीक आहे. चला आता याला आपण हे करू. ठीक आहे. हा झाला कन्सेप्ट त्या. आता बघा कन्सेप्ट 4 पर्सेंटेजच्या. बघा, कोणत्याही संख्येचे पर्सेंट सांगतो मी. बघा, जसं आपल्याला 10% काढायचे आहे, 1% काढायचे आहे, आणि 100% काढायचे आहे. ठीक आहे. बघा, 10% काढायचे. जसं मी सांगतो तुम्हाला 50, 500 ह्याला. 500चे 10%. 10% काढताना काय करायचं? नेहमी एक व्हॅल्यून फक्त एक शेवटून काय करायचं? एक संख्या सोडून माहिती का पॉईंट लावायचं. म्हणजे किती होऊन जाईल बघा. 500च्या
10% है ना, भागीला किती येईल 100, हे 2 शून्य आणि 2 केलं किती झालं 5 गुणिले 10 म्हणजे हे किती झालं तुमचे 50 झाले. म्हणजे आपण पण इथं काय सांगितलं की 10% जेव्हा पण काढायचं राहिलं फक्त काय करायचं एक पॉईंट लावून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा मला सांगा तुम्ही 600चे 10% किती होईल, ते होऊन जाईल 60. त्याच्यानंतर बघा 650चे 10% किती होऊन जाईल, ते होऊन जाईल 65. 750चे किती होऊन जाईल, ते होऊन जाईल 75. 810चे किती होईल, ते होऊन जाईल 81. कळलं. तर हे जे आहे ना व्हॅल्यू, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना, ही जी व्हॅल्यू आहे ही म्हणजे काय होऊन जाईल, एक मिनिट guys. ही जी व्हॅल्यू आहे ही झाली तुमची 10%ची. ठीक आहे. आता आपण 1% काढणं शिकू. बघा आता मी तुम्हाला 1% सांगतो. 1% माहिती आहे कसं लागते बघा. जसं आपल्याला 200 आहे, 200चे 1% काय करायला तर काही नाही. त्याचं माहिती आहे का दोन बाजूनी द्या. बघा बघा 10% काढायचे आहे तर शेवटी होईल माहिती आहे का एक नंतर पॉईंट द्या. किती एक संख्या नंतर पॉईंट द्या. आणि जर माहिती आहे तुम्हाला 1% काढायचे आहे तर शेवटून काय करायचं दोन संख्या नंतर पॉईंट द्यायचं. दोन संख्या नंतर पॉईंट. बघा आता हा 200 आहे. ठीक आहे. 200चे 1% किती होऊन जाईल, 200चे 1% होईल 2 है ना. आणि 200चे 10% किती होऊन जाईल, ते होऊन जाईल तुमचं 20. माहितीये का हे असे कन्सेप्ट आहे तुम्हाला क्लिअर पाहिजे. जेणेकरून माहितीये का जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढतो ना तेव्हा तुमच्या याच्यामध्ये खूप फायदा होईल. बघा जसं मी तुम्हाला सांगतो. आता कोणी काय म्हटलंय की 300च्या 7% काढा. ठीक आहे ना. डायरेक्ट तर काढू शकतो आपण. 7 भागीला 2 शून्य 2 शून्य किती आला 21. ठीक आहे. आता बघा तुम्हाला शॉर्टकट सांगतो. कधी पण बघा जर अशी संख्या राहिली है ना, म्हणजे समजून घ्या 300 राहिली, 400 राहिली, 800 राहिली है ना, याच्या शेवटी काय आहे 2 शून्य, याच्या शेवटी 2 शून्य आहे आणि म्हणते ती 300च्या 3% काढा. ठीक आहे ना. 400च्या 8% काढा. 800च्या 3% काढा. काही नाही होत याच्यामध्ये फरक. बघा हे जे पर्सेंट असते ना हे पर्सेंटेज माहिती आहे का 2 शून्यला कापून टाकतात. बघा करून दाखवतो. 300 गुणिला किती 3 भागीला 100. बघा हे 2 शून्य 2 शून्य करू शकतात. तर आठवण ठेवा ज्यांच्याही संख्यामध्ये 2 शून्य असतात ना हे डायरेक्ट कापून टाकायचं. कोणासोबत पर्सेंट सोबत डायरेक्ट हे पर्सेंट सोबत कापून टाकायचं आणि काय लिहायचं 3 त्रिक 9. मग हे पर्सेंट गेलं काय लिहायचं 8 चौक 32 आणि काय करायचं 8 तिया 24. कळलं. हे तुमचं राहते कन्सेप्ट नंबर 5. आता कन्सेप्ट नंबर 6 सांगतो बघा. हा हे बघा ए पर्सेंटेज बरोबर माहिती आहे का बी पर्सेंटेजच्या सेमच असते. ठीक आहे ना. बघा काय म्हणतो आपण सॉरी हे असं नाही. ए चा बी पर्सेंट आणि बी चा ए पर्सेंट हा आहे कन्सेप्ट तुमचा. बघा मी सांगतो कसं. बघा 100चा 30% बरोबर 300च्या किती झालं 100च्या 3% आणि 300च्या 100%. कळलं. तर थोडीशी व्हॅल्यू चेंज करून घेऊ का, याच्याने बी आन्सर येऊन जाईल. चला ठीक आहे. 100च्या किती 10% बरोबर. अरे सॉरी मी चुकले एक मिनिट थांबा इथे. हा बघा ए चा बी पर्सेंट आणि हा बरोबर कोणाचा असते बी च्या ए पर्सेंट. ठीक आहे. बघा काय म्हणताय 5च्या 40%. ठीक आहे ना. 5च्या किती घेतला आपण 40%. हा कोणा बरोबर आहे हा 40च्या 5% बरोबर. हे दोन्ही व्हॅल्यू माहिती का सेम असेल. बघा काय करायचं आपल्याला 5च्या 40% काढायचे आहे. 0 हे किती झालं 0 आणि 0 किती झालं 5 चौक 20. 20 भागीला 10 म्हणजे किती आलं 2. आता बघा याचा सुद्धा काढायचं आहे. किती आहे 40च्या 5% भागीला 10. 0 आणि 0 गेला किती झालं 4 पंचे 20. 20 भागीला 10 याचे सुद्धा आन्सर किती आला 2. म्हणजे बोलण्याचा अर्थ काय आहे की आठवण ठेवा 5च्या 40 म्हणे किंवा 40च्या 5 म्हणे हे तुम्हाला माहिती आहे काढता आलं पाहिजे. याच्याने माहिती आहे बघा मी तुम्हाला सांगतो की हा हाट कुठे जाते. बघा जसं कोणी म्हटलं आपल्याला 800च्या 30% काढा. आपण काय करू शकतो ते उलट करू शकतो. आपण 300चा है ना, आपण सॉरी 30च्या 800% काढू शकतो. सेमच व्हॅल्यू येईल. दोघांचं व्हॅल्यू माहिती आहे का सेमच येते. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चन मध्ये जर प्रॉब्लेम झाली ना तुम्ही असं माहिती आहे का व्हॅल्यू चेंज करू शकता. ठीक आहे ना. म्हणजे ए चा जो आहे ना बी पर्सेंट तो नेहमी माहिती आहे का ए बी च्या ए पर्सेंट बरोबर असतो. बी च्या ए पर्सेंटच्या बरोबर असतो. कळलं. हा झाला कन्सेप्ट नंबर 7. आता बघा पर्सेंटेज. हा जो पर्सेंटेज चॅप्टर आहे ना हा खूप महत्वाचा आहे. कारण बघा पर्सेंटेज चॅप्टर माहिती आहे कोणकोणते आधारित बघा एक पर्सेंटेज झाला याच्यावर माहिती आहे बघा एक तुम्हाला याच्यावर डिस्काउंट करता येते.
ठीक आहे. डिस्काउंट झाला, डिस्काउंट नंतर मग तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस हा सुद्धा करता येतो. मग तुम्हाला सिंपल इंटरेस्ट हा सुद्धा करता येतो आणि कंपाऊंड इंटरेस्ट. हे पाचही चॅप्टर माहित आहे का, फक्त या एक चिन्हावर आधारित आहे आणि तो काय आहे, पर्सेंटेज. कळलं? हे झाले पर्सेंटेज. अजून काही कन्सेप्ट असेल मी तुम्हाला सांगून देतोय. ठीक आहे. आता तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचे कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे. इझीच आहे प्रॉफिट अँड लॉसचे पण कन्सेप्ट पण. चला आता कोणतं चॅप्टर घेऊ? सेकंड चॅप्टर. हा पार्ट 1 जो आहे ना, पार्ट 1 मध्ये मी फक्त कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. मग मी प्रश्न चालू करतो. ठीक आहे. बघा पार्ट 1 आपण घेऊ आता कोणता, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस. बघा पहिलं प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय होते? बघा प्रॉफिट म्हणजे याला आपण लाभ आणि हानी म्हणतो. ठीक आहे ना, लाभ आणि हानी. चला ठीक आहे. बघा लाभ म्हणजे काय होते? लाभला म्हणतो आपण प्रॉफिट. ठीक आहे ना, लाभ याला फायदा सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि बघा नेहमी आठवण ठेवा, फायदा केव्हा होतो? बघा जेव्हा आपण 100 रुपयाची वस्तू आणली, ठीक आहे, आणि विकली कितीमध्ये? जेव्हा याला विकली आपण 120 मध्ये, है ना. हे तुमची जी आणली, आठवण ठेवा, जी आपण खरेदी करतो है ना, खरेदी, याला आपण माहिती आहे खरेदी किंमतला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस. याला शॉर्ट मध्ये म्हणतात सीपी. ठीक आहे. आणि जी आपण विक्री केली, विक्रीला काय म्हणतात? विक्री किंमत. याला काय म्हणतात? विक्री किंमतला म्हणतो आपण सेलिंग प्राइस. सेलिंग, विक्रीला म्हणतो आपण सेलिंग प्राइस. ठीक आहे. आठवण ठेवा. चला ठीक आहे, तो सांगतो. आणि एक तिसरं राहते याच्यामध्ये, हे चार याच्यामध्ये सांगतो, मग तुम्हाला सांगतो प्रॉफिट अँड लॉस काय होते. बघा 100 ची वस्तू 120 मध्ये विकली म्हणजे काय झालं? 20 रुपये जे झालं ना, त्याला म्हणतात आपल्याला फायदा. ठीक आहे. आणि फायदा किती? फायदा हा नेहमी माहित आहे का कशावर काढला जातो? म्हणजे काढला ते म्हणजे सीपी वर काढला जातो, कारण सीपी वरूनच कळते की आपल्याला फायदा झाला की तोटा. आता बघा एकदम डिटेल मध्ये सांगतो. बघा मी समजा खरेदी किंमत है ना, खरेदी किंमत याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो सीपी. म्हणजे काय होते? सीपी म्हणजे काय होते? कॉस्ट प्राइस. है ना, सीपी म्हणजे काय होते? कॉस्ट प्राइस. ठीक आहे. म्हणजे समजून घ्या, सीपी माझी किती आहे? ती आहे 100 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर खरेदी झाला. आता बघा विक्री, विक्री किंमत है ना, विक्री किंमत याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो सेलिंग प्राइस. शॉर्ट मध्ये म्हणतो याला आपण एसपी. ठीक आहे ना, एसपी. हे किती आहे? हे माझं आहे 120 रुपये. ओके. खरेदी किंमत झाला, विक्री किंमत झाला. आता बघा ठीक आहे ना, त्याच्यानंतर बघा मी खरेदी करून किती रुपयामध्ये आणलं? 100 रुपयामध्ये. आणि विकलं किती मध्ये? 120 मध्ये. मग मला प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट झाला मला 20 रुपीज. ओके. प्रॉफिट झाला मला 20 रुपीज. आणि समजा जर मी माहिती आहे का 100 रुपयाची वस्तू खरेदी केली असती आणि मी हा माझा, आठवण ठेवा, हा सेलिंग 1 आहे म्हणजे SP1 झाला. हा माझा SP2. याच्यामध्ये मी काय केलं? जी वस्तू आहे ना ते मी 80 रुपयाला विकले. किती रुपयाला? 80 रुपयाला. तर बघा पहिल्या केसमध्ये मला काय झालं? याच्यामध्ये 20 रुपीज काय झालं? प्रॉफिट. आणि दुसऱ्यामध्ये मला काय झालं? दुसऱ्यामध्ये मला झालं 20 रुपीज लॉस. ठीक आहे ना, हा लॉस याला म्हणतो आपण नुकसान. ठीक आहे, नुकसान झालं. आता बघा कधी पण प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा ना, तो नेहमी निघतो एसपी वर, सॉरी सीपी वर. बघा जसं मला किती लॉस झालाय, किती प्रॉफिट? 20%. कशावर झाला? माझी खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये. 100 रुपयावर मला किती फायदा झाला? 20. 100 ने 100 गेला म्हणजे मला किती फायदा झाला होता पहिल्या केसमध्ये? 20% प्रॉफिट. ओके. आता बघा केस नंबर 2. याच्यामध्ये आपली बघा खरेदी किंमत किती आहे? 100. ठीक आहे, मी कलर चेंज करतो. बघा सेकंड नंबर केस मध्ये काय की आपली खरेदी प्राइस किती आहे? 100 रुपये. ठीक आहे. आणि आपण सेलिंग किती मध्ये केली आहे? ते केली आपण 80. म्हणजे किती झालं आपला? 20 रुपीजचं नुकसान झालं. 20 रुपीजचं नुकसान झालं. कशावर? आपली सीपी किती आहे? ते आहे 100. 100 गुणिला 100 केले. इथे पण आपल्याला काय झालं? 20% नुकसान झालं. कळलं? सीपी एसपी वगैरे काय होते? ठीक आहे. बघा अजून तुम्हाला बेसिक सांगतो. ठीक आहे. बघा जर तुम्हाला खरेदी किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत नेहमी काय होते? 100%. ठीक आहे. ज्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही घेता, व्यापार करता कोणतीही वस्तू, बघा खरेदी आपण कोणती वस्तू खरेदी करतो ते नेहमी स्वतःमध्ये किती असते? 100% असते. ठीक आहे. प्रॉफिट, प्रॉफिट आणि जे लॉस आहेत,
हे नेहमी आठवण ठेवा. कधी क्वेश्चन जर विचारलं कन्सेप्टमध्ये की प्रॉफिट अँड लॉस, हे नेहमी कशावर निघते? नेहमी निघते सीपी वर. सीपी म्हणजे काय होते? कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आणि जो डिस्काउंट आहे ना, तो डिस्काउंट माहिती आहे का, तो सेलिंग प्राइस वर येते. तो पण मी सांगणार समोर मध्ये. चला ठीक आहे. म्हणजे मार्केट प्राइस वर येते तो, ते पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता हे झालं बघा. जर तुम्हाला प्रॉफिट काढायचं आहे, तर प्रॉफिट कसं निघते? तो माहिती आहे कसं निघते? सीपी आणि जो एक्स्ट्रा अमाऊंट आहे, सीपी मध्ये जो एक्स्ट्रा अमाऊंट आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे बघा प्रॉफिट काढायचे. सीपी आहे, सीपी वर मी काय केलं की सीपी माझं समजून घ्या 100 रुपये. 100 रुपये याच्यावर मी काय केलं? एक्स्ट्रा किती लावले? 20 रुपये है ना. तर हे जे एक्स्ट्रा जे लावले ना, आठवण ठेवा, सीपी मधून, सीपी नाही इकडे सांगतोय, हा बघा, एसपी मधून जेव्हा आपण सीपी मायनस केलं ना, तेव्हा तुम्हाला प्रॉफिटही मिळू शकतो आणि लॉसही मिळू शकतो. आता बघा प्रॉफिट केव्हा मिळेल आणि लॉस केव्हा मिळेल. आठवण ठेवा, जेव्हा एसपी जास्त असेल सीपी पेक्षा, तेव्हा त्या केसमध्ये काय होणार तुम्हाला? प्रॉफिट. आणि जेव्हा एसपी लहान असेल, सॉरी सीपी मोठं असेल, त्या केसमध्ये तुम्हाला काय होणार? लॉस होणार. हे कन्सेप्ट आहे ना, हे आठवण ठेवा. हे तुम्हाला खूप खूप कामात येणार. कळलं? चला अजून प्रॉफिट अँड लॉसचं सेकंड कन्सेप्ट सांगतो. बघा, जो डिस्काउंट आहे, डिस्काउंट म्हणजे काय होते माहिती आहे कोणाला? चला डिस्काउंट म्हणजे सांगतो. बघा, एक असते माहिती आहे का? कॉस्ट प्राइस. ठीक आहे ना, ज्याच्यावर आपण खरेदी करतो. ठीक आहे. एक असते एसपी, सेलिंग प्राइस. ठीक आहे ना, मग याला आपण काय म्हणतो? विक्री किंमत. आता बघा काय होते, दुकानदार, कोणकोणते दुकानदार माहिती आहे का, डिस्काउंटची प्राइस ठेवते. डिस्काउंट म्हणजे काय ते बघा. डिस्काउंट सांगतो मला, डिस्काउंट कन्सेप्ट. ठीक आहे. डिस्काउंट कन्सेप्ट बघा, मी काय केलं, 100 रुपयाची एक वस्तू आणली. ठीक आहे ना, ही खरेदी किंमत म्हणजे आपण आपल्याला याला काय म्हणू? कॉस्ट प्राइस. आता बघा, त्याला मला सेलिंग करायचे, पण सेलिंग करायच्या अगोदर माहिती आहे मी काय करणार? हा एक माहिती आहे का चायपत्तीचा बॉक्स आहे. ठीक आहे. चायपत्तीचा बॉक्स, याच्यावर मी खरेदी किंमत माझी किती आहे? 100 रुपये. मी काय केलं की याच्यावर माहिती आहे का 50 रुपये एक्स्ट्रा करून किती रुपये म्हणजे लिहिलं? याच्यावर लिहिलं मी 150 रुपये. कळलं? हे जे 50 रुपये आहे ना, हे मी काय केलं? वाढवलं. आणि ही जी किंमत आहे, याला म्हणतात मार्केट प्राइस. मार्केट प्राइस म्हणजे काय होते? छापील किंमत. ठीक आहे ना, काय होते? छापील किंमत म्हणतात त्याला, मार्केट प्राइस, छापील किंमत. आता बघा, नेहमी आठवण ठेवा, जे डिस्काउंट आहे ना, तो नेहमी छापील किंमत वर दिला जातो. ठीक आहे ना, आठवण ठेवा. एक नोट लिहून देतो मी, बघा नोट इथे ब्लॅक पेन लिहून देतो. बघा नोट, जो डिस्काउंट आहे, कोणता डिस्काउंट? हा नेहमी कुठे दिला जातो? हा नेहमी छापील किंमत वर दिला जातो. छापील किंमत वर दिला जातो. कशावर? छापील किंमत वर दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे झालं. आता बघा, आपला सीपी किती होतं? सीपी होतं आपला 100. ठीक आहे ना. मग आता आपला मार्केट प्राइस किती झाला? आपण किती वाढवले होते? 50 रुपये वाढवले होते. म्हणजे हे किती झालं? 150. आता बघा, हा जो चायपत्तीचा डब्बा आहे, याच्यावर किती लिहिलं? 150. जेव्हा कस्टमर येतो ना, कस्टमर काय म्हणतो की मला 20% डिस्काउंट पाहिजे. 20% काय पाहिजे? डिस्काउंट पाहिजे. आपण काय करतो? 150चा 20% काढतो. मी तुम्हाला मगाशी शिकवलंय, इझी आहे डायरेक्ट. हा शून्यानी हा कपा, हा शून्यानी हा कपा. किती आलं? 15 दुणे 30. म्हणजे काय झालं? त्याला 30 रुपये त्याला डिस्काउंट पाहिजे. ठीक आहे. 30 रुपये त्याला डिस्काउंट पाहिजे. ठीक आहे ना. मी काय केलं? 150 रुपये, त्या 150 मधून 30 रुपये डिस्काउंट मायनस केले. त्याला मी एसपी, आता मी वस्तू किती मध्ये विकली? ते विकली मी त्याला 120 रुपयामध्ये. मला सांगा, प्रॉफिट झाला की लॉस झाला? बघा, सीपी किती आहे माझी? 100 रुपये. आणि एसपी किती आहे माझी? 120. म्हणजे मला काय झालं? 20 रुपीजचं मला काय झालं? 20 रुपीजचा मला झाला फायदा. हा जो 20 रुपीज आहे ना, हाच झाला माझा फायदा. कळलं? किती? 20% फायदा झाला. आता बघा, जर त्यांनी माहिती आहे का, मला एकदम माझा क्लोज फ्रेंड आला. ठीक आहे, माझा एकदम नजीकचा दोस्त. त्याने म्हटलं की मला कमीत कमी तू 50% डिस्काउंट दे. किती म्हटलं? 50% डिस्काउंट दे. चल ठीक आहे म्हटलं. चल ठीक आहे. बघा, मी किती ठरवलं होतं प्राइस? 150 रुपये. आणि त्याने किती डिस्काउंट मागितलं माझ्याशी? 50 रुपये. ठीक आहे, सॉरी 50% डिस्काउंट मागितला. बघा, आठवण ठेवा, कोणत्याही गोष्टीचे 50% म्हणजे माहिती आहे का, त्याला डायरेक्ट 2ने डिवाइड करा. म्हणजे किती येईल? ते येऊन जाईल तुमचं 75 रुपये त्याला डिस्काउंट द्यायचं आहे. बघा, मी आणलं किती मध्ये? 100 रुपयामध्ये. किंमत किती चढवली? 150.
आता 150 मधून माहिती आहे का त्याला 75 रुपये डिस्काउंट दिलं, तर माझी सेलिंग प्राइस किती झाली, ते झाली 75. आणि या केसमध्ये मला झालेला आहे लॉस. आणली होती 100 मध्ये, विकली 75 मध्ये, याच्यामध्ये जो 25 रुपये आहे ना तो माझा झालाय लॉस. कळलं? ठीक आहे, हे झालं कन्सेप्ट. आता बघा अजून कन्सेप्ट सांगतो. बघा प्रॉफिट अँड लॉस कन्सेप्ट नंबर 4. बघा प्रॉफिट म्हणजे काय होते, प्रॉफिट म्हणजे काय होते मी सांगितलं मगाशी, जेव्हा एसपी मोठा असेल सीपी पेक्षा तेव्हा प्रॉफिट होईल. ठीक आहे ना. जर कधी कधी माहिती आहे का तो कथन विचारते की एसपी जर लहान झाला तर काय होईल, एसपी जर लहान झाला तेव्हा काय होते तुमचं लॉस, आणि सीपी जर सीपी जर मोठा झाला, हे दोन्ही केस समानच आहे. आता बघा मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो. एक असते मरम्मत खर्च. हा मरम्मत खर्च सांगतो काय होते, म्हणजे याला मरम्मत किंवा दुरुस्त खर्च असं सुद्धा सांगू शकतो. पण बघा मी काय केलं, एक वस्तू आहे 100 रुपयाची आणली, कितीची 100 रुपयाची, आणि काय केलं, एक सायकल समजून घ्या ना, एक सायकल खरेदी करून आणली मी. ठीक आहे, हा एक सायकल खरेदी करून आणली 100 रुपयामध्ये, पण ती माहिती का सेकंड हँड होती. मग त्याला मी दुरुस्त केलं, किती लागले दुरुस्त करायला, मला 20 रुपये लागले. ठीक आहे, मग त्याला मी पेंटिंग केलं, पेंटिंग करायला सुद्धा मला 20 रुपये लागले. मग मी काय केलं, ही जी आहे ना ही मी 200 रुपयामध्ये सायकल विकून टाकली. किती मध्ये, माझं एसपी किती आहे, एसपी आहे माझं 200, आणि माझं सीपी किती आहे, ते आहे माझं 100 रुपये. आता आठवण ठेवा की जे पण आपण वस्तू, एक नोट लिहून टाकतो, मस्त लिहा, बिलकुल पैकी टाईट वाली नोट. बघा नोट काय होते, आठवण ठेवा, वस्तू विक्रीपर्यंत, वस्तू विक्रीपर्यंत जे पण, वस्तू विक्रीपर्यंत जे पण खर्च होते ना, ते नेहमी ऍड कशामध्ये होते, ते नेहमी ऍड होते सीपी मध्ये. ते नेहमी ऍड कशामध्ये, सीपी मध्ये. बघा 100 रुपयाची आपण सायकल आणली, 20 रुपये आपण त्याच्यावर खर्च केले दुरुस्तीसाठी, त्याच्यानंतर 20 रुपयाची आपण पेंटिंग केली. ठीक आहे, हे आपलं माहिती आहे का, स्वतःकडून आपल्याकडे किती रुपये लागले, 140 रुपये लागले. म्हणजे आपली सीपी किती झाली, ते झाली 140, आणि आपण विकले किती मध्ये आहे, आपण विकले आहे 200 मध्ये, म्हणजे 140 मधून 200 गेले, आपल्याला प्रॉफिट झाला 60 रुपयाचा. कळलं? याला म्हणतात दुरुस्ती खर्च. आणि आठवण ठेवा, हे जे खर्च आहे ना, हे नेहमी माहिती आहे का, याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये लॉ, म्हणजे जे प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट सांगू देतो अजून क्लिअर. कळलं ना, की जो दुरुस्ती खर्च आहे तो नेहमी ऍड होतो कशामध्ये, सीपी मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा ही वस्तू आहे, खरेदी करण्यापासून हे विक्री करण्यापर्यंत, याच्या मधामध्ये जो पण खर्च होतो तो तुमचा नेहमी ऍड होतो सीपी मध्ये. कळलं? हा झाला हा कन्सेप्ट. अजून काही कन्सेप्ट आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये? ठीक आहे, प्रॉफिट मी तुम्हाला सांगून दिलं, प्रॉफिट अँड लॉस नेहमी कशावर निघते, हे निघते नेहमी सीपी वर. आणि जे एसपी आहे, एसपी, एसपी वर कधीही काही निघतो का, नाही. बघा जर तो प्रश्न विचारलं की बघा, बघा मी तुम्हाला दोन कन्सेप्ट सांगतो, हे कन्सेप्ट नाही का ऍडव्हान्स लेवलचे आहेत. ऍडव्हान्स लेवल. बघा 100 रुपयाची वस्तू होती, ही झाली सीपी, 20 रुपीज माझं प्रॉफिट. ठीक आहे, आणि मग सेलिंग प्राइस किती होईल, ते होऊन जाईल 120 रुपये माझी एसपी होऊन जाईल. कधी कधी तो काय म्हणतो की हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे, सॉरी प्रॉफिट अँड लॉस जे पण राहील ते नेहमी आपण काढतो सीपी वर, पण कधी कधी प्रश्नामध्ये विचारते की एसपी वर काढलं तर काय होईल. बघा मी दोन्ही केसमध्ये सांगतो. जेव्हा सीपी वर प्रॉफिट अँड लॉस, जेव्हा सीपी वर प्रॉफिट अँड लॉस, तर तेव्हा नेहमी काय करायचं, प्रॉफिट किती झाला आपल्याला 20%, आणि कशावर झाला, हे झालं सीपी वर म्हणता येतं, खाली काय ठेवायचं, सीपी इंटू 100. तर इथे किती फायदा होईल आपला 20%. पण आठवण ठेवा कधी कधी तो माहितीये का एसपी वर सुद्धा विचारतो. जेव्हा फायदा कशावर, एसपी वर. ठीक आहे ना, एसपी वर, म्हणजे एसपी वर किती झालं 20, एसपी किती आपली 120 इंटू 100, झिरो झिरो गेला. हा ठीक आहे, किती झाला 200. तेव्हा काय होईल आपला 200 भागीला किती 12, हा आपला काय होईल प्रॉफिट. हा झाला कशावर, एसपी वर, आणि हा झाला कशावर, कॉस्ट प्राइस. हे तुम्हाला माहिती आहे का, दोन्ही करायला पाहिजे, आणि आठवण सुद्धा असायला पाहिजे की त्यांनी वस्तू कशावर विचारलेली आहे. ठीक आहे, हे एवढे कन्सेप्ट होते. एवढे कन्सेप्ट सांगितले. आता तुम्हाला डिस्काउंटचे कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, आता बघा कन्सेप्ट कशाचे, डिस्काउंटचे सांगतो. ओके, चला. चला डिस्काउंट, एक मिनिट.
कन्सेप्ट कशाची आता डिस्काउंट. बघा ही जे काय चायचा डब्बा आहे, ठीक आहे, ज्याच्यावर किती रुपये लिहिले आहे, 100 रुपये. ठीक आहे, आता एक दुकानदार येतो आणि म्हणतो मला की मला 10% डिस्काउंट द्या. ठीक आहे, 10% डिस्काउंट द्या किंवा 20% डिस्काउंट द्या किंवा 30% डिस्काउंट द्या. हा डिस्काउंटचा पार्ट आहे. ठीक आहे, आठवण ठेवा डिस्काउंट नेहमी मायनस होतो. कशामधून मायनस होतो? मार्केट प्राइस मधून. डिस्काउंट नेहमी मार्केट प्राइस मधून मायनस होतो. ठीक आहे, याच्यामधून मायनस होतो. त्याच्यानंतर डिस्काउंट नेहमी मार्केट प्राइस मधून. बघा डिस्काउंट कसं काढायचे आहे, मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू काय बनते, ते बनते तुमचं एसपी. कळलं का? आणि जर डिस्काउंट काढायचे आहे तर एसपी कडे ठेवा, सॉरी एसपी नाही, एमपी कडे ठेवा मार्केट प्राइस, याच्यामधून एसपी मायनस करा, ते तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल किती दिलाय. कळलं? हे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा डिस्काउंटच्या सेकंड, डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे कसं राहते, 100 रुपयाचे बॉक्स आहेत. तो म्हणतो मला 10% डिस्काउंट आहे. काही नाही करायचं, 100 लिहायचं, याचे 10% डिस्काउंट भागीला 100, 0 ने 0 गेला. त्याला आपण किती डिस्काउंट दिलं, 10 रुपये. आपण ही आणली होती 100ची, 10 रुपये डिस्काउंट दिलं, म्हणजे त्याला आपण सेलिंग, म्हणजे एसपी किती आहे आपली, एसपी आहे आपली 100 रुपये, आणि कॉस्ट प्राइस कधी, कॉस्ट प्राइस आपली 100, एसपी झाली आपली 90. कधी कधी का असं असतो की आठवण ठेवा सीपी बरोबर एमपी असू शकतो. कारण जर त्यांनी माहित आहे का किंमत वाढवलीच नाही, काही एक्स्ट्रा केलीच नाही, तर तो ज्यामध्ये खरेदी करून आला त्यामध्ये जर त्यांनी मार्केट प्राइस ठेवलं, त्याच्यामध्ये जेव्हा सीपी आणि एमपी समान असेल तेव्हा माहिती जर सेलिंग पण आपण याच मध्ये केले तर त्या केसमध्ये आपल्याला काहीही प्रॉफिट अँड लॉस काही नाही होणार. जेवढ्यामध्ये खरेदी केली तेवढीच आपण किंमत लावली आणि तेवढ्यामध्ये विकली, तर या केसमध्ये नो प्रॉफिट नो लॉस असतो. नो प्रॉफिट नो लॉस असतो. ओके, अजून बघा कन्सेप्ट. चला आता डिस्काउंट झालं. डिस्काउंट मध्ये माहिती आहे एक बैमान व्यापारी असतो, माहिती आहे का तुम्हाला? बैमान व्यापारी तो काय करतो, 1000 केजी त्याच्या बाटवर लिहिलं राहते, सॉरी 1000 केजी नाही, 1000 ग्राम, 1000चा, बघा हे 1000 ग्राम असं लिहिलं राहते त्याच्यावर. ठीक आहे, 1000 ग्राम. पण काय होतो, तो एक बेमान व्यापारी काय करतो, बाट हे 1000चा लिहिला राहतो वरती, पण खाली माहिती आहे का त्याला घासतो किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाण कमीत करतो. म्हणजे तो काय करतो, 800 ग्रामचा विकतो, है ना, 800 ग्रामचा विकतो. मग त्याला प्रॉफिट किती झाला, 200 ग्रामचा त्याला प्रॉफिट झाला. ठीक आहे ना, 200 ग्रामचं प्रॉफिट. आणि आठवण ठेवा जो बट यूज करतो ना तो नेहमी खाली येतो. म्हणजे किती झालं, 800 इंटू 100, त्याला प्रॉफिट किती होईल, 1/4. 1/4 म्हणजे किती, त्याला प्रॉफिट होईल 25%. हे बैमान व्यापारीचे कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला समोर येतीलच. ठीक आहे, आणि बघा लगातार डिस्काउंट सांगतो. ठीक आहे, सक्सेसिव्ह 100 रुपये आहे, सॉरी इकडे सांगतो, एक मिनिट थांबा, 100 रुपये आहे, 100 रुपये. यावर आपण पहिलं डिस्काउंट दिलं किती, समजून घ्या 10%. ठीक आहे ना, 100चे 10% किती होईल, 90. ठीक आहे, आता काय केलं, जे सेकंड डिस्काउंट आहे ते आपण दिलं 20%, म्हणजे किती, 9 दुनी 18 मायनस केलं, याला किती होऊन जाईल, 72. आता जर त्यांनी विचारलं की डायरेक्ट एकूण डिस्काउंट किती मिळाला, एकूण डिस्काउंट किती झाला, 10 आणि 18, हा झाला तुमचं 28% एकूण डिस्काउंट. कळलं, एकूण डिस्काउंट. ठीक आहे, आणि त्याने विचारलं आपण विकलं कितीवर, आपण विकलं किती, 72, ही झाली आपली एसपी. ठीक आहे ना, हेच काय झाली, हे झाली होती आपली सीपी, आणि हे दोन जर काय झाले, हे दोन झाले तुमचे डिस्काउंट. कळलं? बघा कधी कधी प्रश्न पण असा पण येतो की 10 आणि 20%चे दोन कंटिन्यू दिले आहे, तर त्यांचं हे किती होईल, त्या सुद्धा मध्ये पण सुद्धा त्याचा आन्सर येतो. ठीक आहे, पण ते नंतरची गोष्ट आपण ते क्वेश्चन मध्ये करणार आहे. कारण जेवढे कन्सेप्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगायचे आहे, कन्सेप्ट माहिती का स्ट्रॉंग असेल ना, तुमची खूप काही गोष्ट माहिती आहे का, हे होऊन जाईल. आता बघा कन्सेप्ट आपण कोणकोणते, एक घेतले आपण पर्सेंटेजचे, दुसरा घेतला आपण प्रॉफिट अँड लॉस, आणि तिसरा घेतला आपण डिस्काउंट. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय आठवण ठेवायला पाहिजे. पर्सेंटेज मध्ये स्टार्टिंगला, पर्सेंटेज मध्ये माहिती आहे का तुम्हाला जेवढी पण फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे ते तुम्हाला आठवण ठेवायला पाहिजे पूर्ण टोटली. म्हणजे बघा 1/2, 1/1, 1/3, 1/4, 1/5. ठीक आहे ना, त्याच्यानंतर झाला 1/6, 1/7, 1/8, 1/9, 1/10. याची माहिती आहे तुम्हाला व्हॅल्यू पूर्ण कन्फर्मली पाहिजे. ठीक आहे, ही जर व्हॅल्यू कन्फर्म तुम्हाला माहिती आहे ना, तुमचे खूप सारे प्रश्न माहिती आहे असेच सॉल्व्ह होणार. ठीक आहे, फ्रॅक्शन मध्ये, सॉरी पर्सेंटेज मध्ये खूप सारे टाईप आहे, ते आपण फाउंडेशन बेस चालू करू ना, त्याच्यामध्ये आपण पूर्ण टाईप ते घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा पर्सेंटेज झाला. आता प्रॉफिट, याचे बघा प्रॉफिट अँड लॉस.
प्रॉफिट अँड लॉस मध्ये सुद्धा माहिती आहे खूप सारे टाइप्स आहेत, ते आपण फाउंडेशन मध्ये स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, कन्सेप्ट सांगितलंय. प्रॉफिट अँड लॉस मध्ये तसं आठवण ठेवण्यासारखं काहीच नाहीये, कारण जे काही आहे ना ते वस्तूवर होते. म्हणजे कसं 100 रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर विक्री वगैरे हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं जाते. त्याच्यामध्ये असं काही इम्पॉर्टंट वगैरे काही नाहीये. फक्त आठवण ठेवा की प्रॉफिट केव्हा होतो आणि लॉस केव्हा होतो. बघा, प्रॉफिट केव्हा होतो जेव्हा एसपी मोठा असेल, ठीक आहे ना, सीपी पेक्षा. आणि लॉस केव्हा होतो जेव्हा एसपी लहान असेल आणि सीपी मोठा असेल. हे बस हे दोन कंडिशन आहे, हे आठवण ठेवा. ह्या दोन कंडिशनवर तुम्हाला समजून जाईल की प्रॉफिट अँड लॉस काय होते. ठीक आहे, आणि ते एक मरम्मतचं कन्सेप्ट जे सांगितलं आहे ते 2-3 आठवण ठेवा. छोटे छोटे मस्त कन्सेप्ट आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये खूप कामात येईल. डिस्काउंटचे सांगितलं मी की एक 10% डिस्काउंट, एक 20% डिस्काउंट. हे कसं काढायला लागते बघा. 100 घेतलं होतं, 10 काढलं, 90 वाचले, 90चे 20%, 18 मायनस केले, हे 72. हे झाली तुमची एसपी. ठीक आहे ना, हे झाली तुमची सीपी किंवा याला आपण मार्केट प्राइस सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, आणि हे दोन झाले तुमचे डिस्काउंट. हे असे कन्सेप्ट होते. तर अजून काही कन्सेप्ट राहिले असं मला असं काही वाटत तर नाही. जर असेल तर हे तुम्हाला मी पूर्ण अजून काय असेल तर पार्ट 2 मध्ये, कन्सेप्ट पार्ट 2 मध्ये आणून टाकेल. ठीक आहे, तर भेटू याच्यासाठी एवढंच. आता आपण काय करू, पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस आणि डिस्काउंट याचे आपण काय करू आता मेन क्वेश्चन करूया, जे आपण टीसीएस एक्झामला आलेला आहे. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.